आपण जे बोलत होतो आतापर्यंत हे तुम्ही केलेल्या पुतळ्याबद्दल बोलत होतो, एक नेहरूंचा सोडला तर. आणखी एक तुमचा प्रोजेक्ट जो झाला नाही पण तुम्ही करणार होता तो म्हणजे कन्याकुमारीचा विवेकानंदांचा. ते काम आधी तुमच्याकडे आलं होतं पण फायनली तुम्ही ते केलं नाही. का झालं असं? त्याचं असं झालं, ते असं 2-2.5 वर्ष होते तिथे खूप राजकारण संघर्ष खूप चालू होते, अंधाधुंदीच होती त्या बाजूला. पण या लोकांनी ठरवलं की आपण इथे या खडकावरती, ज्या ठिकाणी रॉकवरती विवेकानंद तपश्चर्याला एक रात्र बसले होते, ते होडीवाल्याने त्याला नेलं नाही, खडकावरती नेलं नाही. ते जवळ 1000 फूट लांब आहे तिथून शोर पासून. मग ते पोहत गेले, तिथे ते पोचले, रात्रभर समाधीस्थ होते. आणि मग चरित्रामध्ये असं आहे की तिथे त्यांना साक्षात्कार झाला. साक्षात्कार असा झाला की संबंध पुढे हिंदमातेचं, हिंदुस्थानचा नकाशा त्यांना मनःचक्षूपर्यंत अगदी टोकाला आहेत ते. आणि उत्तरेकडे संबंध हिंदुस्थानचा नकाशा, भूमी पसरलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये त्यांना जे त्यांचं मत पक्क झालं फॉरेनला जाण्याचं, विश्व हिंदू परिषद, त्या इतिहासामध्ये चरित्रामध्ये असं सांगतं की तिथे त्यांना प्रेरणा मिळाली. ही बॅकग्राऊंड म्हणजे आता ती सिच्युएशन, त्यावेळची मनस्थिती त्यांची, हे सगळं मला माझी तयार झालं. 50-60 फूट उंचीचा पुतळा बेअर. तुम्हाला अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखं करायचं होतं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मला हे जर मिळालं असतं तर मी आणखीन मोठं साईज कन्सिव्ह केली असती. पण म्हटलं कमीत कमी 50 फूट, आणि हा जो खडक आहे हाच म्हटलं पेडेस्टल त्याचा. सगळ्या लोकांनी त्या म्हणजे हे करणारे होते कमिटीमधल्या सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केली. पण नंतर तिथे ख्रिश्चन आणि हिंदूंचा संघर्ष सुरू झाला. असं सगळं चाललं होतं आणि शेवटी ते काम ह्याच्यामध्ये सस्पेन्समध्ये पडून राहिलं. 1-1.5 वर्ष काहीच झालं नव्हतं, माझा संपर्कही नव्हता. मग त्यांना असं ठरलं, भक्तवत्सलम होते चीफ मिनिस्टर त्यावेळेला, त्यांनी ठरवलं की तुम्ही देऊळ बांधा, मंदिर देऊळ बांधा. हा, ते प्रोटेक्टेड होईल. म्हणजे पुतळ्याला कोणी ते आता 50 फूट उंचीचं मेटलचं पुतळ्याला कोणी काही करू शकत नाही. धरणीकंप झाला आणि खडकच उखडला तर तो पडेल. आणि मग ठरलं, सगळ्यांना पटलं ते की देवळातच करावं. ही विजन कोणाला आहे हो, राजकारणातल्या किंवा कमिटीतल्या लोकांना, की 50-60 फूट उंचीचा पुतळा करावा आणि एका दीपस्तंभासारखा की त्याच्या खाली साऊथ पोल पर्यंत काही नाहीये, भूमीच नाहीये. पण ते मग देवळामध्ये त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं करायचं. तुम्हाला ते मान्य नाही झालं? मी मान्य नाही केलं. त्या लोकांनी खूप प्रयत्न केले. इव्हन गुरुजीने देखील मला हे समजवण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं मी नाही करणार. पण हा आग्रह जो आहे, हा तत्वाचा आग्रह जो आहे, मी माझ्या पद्धतीने काम करणार, हा तुम्ही आयुष्यभर पाळलेला दिसतो. पाळलेला आहे. कॉम्प्रोमाइज नाही कुठे केलं. आता ज्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं ते सांगायचं, तो व्यवसाय आहे, तो कमर्शियल वर्क आहे, करावंच लागतं. पण मी ते माझं क्रिएटिव्ह वर्क आहे म्हणून दाखवत नाही. हे काम करताना तुमचा अनेक मोठ्या माणसांशी संपर्क आला. उदाहरणार्थ दिल्लीत असताना चिंतामणराव देशमुखांना बसवून तुम्ही त्यांचा पुतळा केलात, किंवा पुढे अटल बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, महर्षी कर्वे, किंवा तिथे इंग्लंडमध्ये लॉर्ड माउंटबॅटन, प्रिन्स फिलिप. काय हा सगळा अनुभव आहे तुमचा? हा तसा फार विलक्षण अनुभव आहे. ह्या मोठ्या लोकांची, त्यांचं अंतर कमी होतं. आपण त्यांना रोज भेटतो अशातला भाग नाही. पण ही माणसं खूप जवळ वाटायला लागतात. ती माणसंच आहेत. आपण जी त्यांच्याभोवती वलय निर्माण करतो ना, बऱ्याचशा वेळ ती अतिशयोक्ती असते. प्रिन्स फिलिपचं बकिंगहॅम मध्ये मी शिल्प केलं. आम्ही घरगुती गप्पा मारत होतो. माझी पत्नी नेत्रा होती त्याच्याबरोबर. ती तिची मुलं काय करतात वगैरे चौकशी करत होती. हा जो भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे इनडायरेक्टली तुमची घडण होते. तुमचा जो थोडा वेगळा जो अहंकार असतो, हा मी मगाशी सांगितला माझ्या प्रिन्सिपलसाठीचा अहंकार वेगळा, तो पॉझिटिव्ह. आणि असं निगेटिव्ह काय अहंकार असतो त्याचं सुद्धा आपल्याला वैषम्य वाटायला लागलं. ही इतकी मोठी माणसं इतकी साधी आहेत. आता नेहरूंना जवळून भेटता आलं, राजीव गांधीला भेटता आलं, चव्हाणांना भेटलो, विक्रम साराभाईंना भेटलो. हे सगळे माणसं खूप खूप जवळची वाटली मला. एवढं मोठं काम शिल्पकलेच्या माध्यमातून तुम्ही केलंय. समाज आपला अडाणी आहे त्याला याची जाणीवच नाही. आम्ही आपले हिंदी सिनेमातल्या नटनट्यांनाच महत्व देतोय. थोडीशी परिस्थिती आहे तशी. दुःख होतं ते बघून.